भाऊ, आज सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतली का? नाही, निवडणूक आयोगाने आम्ही सुद्धा वारंवार विनंत्या केल्या की मतदार यादीमध्ये आता हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक अधिकारी 20 वर्षापूर्वी आले, त्यांची नावं आजही कायम आहेत. अनेक लोक मृत पावले, त्यांची नावं आज कायमच आहे. याच्यामुळे मृत नाव काढण्याकरता त्यांच्या मृतांचे दाखले हे आधार कार्डशी लिंक करून निवडणुकीच्या यादीशी लिंक जर केले ते नावं आपोआप डिलीट होतील. आता आमच्या काही प्रभागामध्ये एका परिवाराचे नावं 4-4 प्रभागामध्ये आहे, एका महिलेच्या नावं 4-4 प्रभागामध्ये. तर हे याचा उद्या गैरफायदा होऊ शकतो. आणि आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की बुलढाणा शहरामध्ये 4000 नावं अशी आहेत की जी डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे. मग तुम्ही निवडणूक आयोग कोणाचं नाव मृत्यूचं नाव काढत पण नाही, नवीनचं टाकू पण देत नाही. मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या 18 वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही हिणवून घेत नाही का? तर निवडणूक आयोगाने जर असे जटिल निर्णय घेतल्यापेक्षा काहीतरी पारदर्शकपणे निर्णय घेतले पाहिजे की जे लोक हयात नाही 25-25 वर्षापासून ते मतदार यादीत करतात काय. या संदर्भात मग जे काही शिष्टमंडळ सध्या भेटायला जाणार आहे त्यांच्या शिष्टमंडळाशी मला देणं घेणं नाही. मी माझ्या वैयक्तिक मी जेव्हा मतदार यादीचा अभ्यास केला, वाचन केलं, त्याच्यात मला जे दिसून आलं ते मी बोललो. प्रभागाने ज्या याद्या झालेल्या आहेत त्यामध्ये काही मोठी तफावत बघायला मिळते की काही प्रभागामध्ये 3000 मतदार आहेत तर काही प्रभागांमध्ये 5-5 हजार मतदार आहेत. हे चुकीचे प्रकरण काही ठिकाणी तोडले. त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टात एका प्रकरणामध्ये गेलेलो आहोत. काही तुटले होते ते शासन पत्र आम्ही घेतले आणि मग आता सगळ्याच पक्षाचे इच्छुक उमेदवार त्या प्रकरणातले जे मतदार तोडले त्याला जोडायचा प्रयत्न ते करून राहिले आणि स्थानिक प्रशासनाने ते केलं पाहिजे.